नमस्कार, मी दीप्ती देशपांडे. माझं नाव स्वप्नाली चव्हाण आणि मी स्वाती राजाध्यक्ष. आम्ही गेले 7 वर्ष झालं पाचगाव भागामध्ये आनंदी बालभवन नावाचं ॲक्टिव्हिटी सेंटर चालवतो आहोत. यामध्ये महत्त्वाचा आमचा उपक्रम म्हणजे पुस्तक बगीचा. 3 ते 12 वयोगटातल्या मुलांसाठी इथे आता भरपूर पुस्तकं उपलब्ध आहेत. हा आमचा प्रवास साखळी लायब्ररीपासून सुरू झाला होता. तो आता बालभवनची स्वतःची छान एक लायब्ररी झालेली आहे. त्याला आम्ही पुस्तक बगीचा असं म्हणतो. आणि आता बालभवनमध्ये 450 पेक्षा जास्त पुस्तकं उपलब्ध आहेत. हा उपक्रम आमचा खूप सीमित होता. बालभवनच्या मुलांसाठीच ही पुस्तकं दिली जायची, पण आम्ही हा टप्पा बराच पुढे गाठल्यामुळे आता ही पुस्तकं खूप मुलांपर्यंत, खूप लोकांपर्यंत पोहोचावा असा आमचा प्रयत्न आहे. म्हणून हा पुस्तक बगीचा लायब्ररी हा उपक्रम आम्ही आता सगळ्यांसाठी खुला करत आहोत. बालभवन पुरता मर्यादित असलेला हा पुस्तक बगीचा आता लवकरच आपल्या सर्वांच्या भेटीसाठी येणार आहे. तर 3 ते 12 या वयोगटातल्या मुलांसाठी वेगवेगळ्या प्रकाशनची पुस्तकं आमच्या लायब्ररीमध्ये उपलब्ध आहेत. यामध्ये ज्योत्स्ना प्रकाशन, एकलव्य, तुलिका, प्रथम, मेहता, जुगनू, पॉप्युलर, विवेक यांसारखी वेगवेगळ्या प्रकाशनची पुस्तकं मराठी, हिंदी तसंच इंग्लिश पुस्तकं पण उपलब्ध आहेत. यामध्ये गोष्टींची पुस्तकं आहेत, कवितांची पुस्तकं आहेत, गाणी आहेत, शिवाय ॲक्टिव्हिटीची पुस्तकं आहेत. कथेतर म्हणजे आपल्या आयुष्याशी निगडीत असणाऱ्या घटनांवर आधारित पुस्तकं गोष्टी रूपात मांडलेली आहेत. अशी वेगवेगळ्या प्रकारची 3 ते 12 या वयोगटातल्या मुलांसाठीची खास पुस्तकं, निवडक पुस्तकं लायब्ररीमध्ये उपलब्ध आहेत. पंचतंत्र, इसाब नीती तसेच मोरल स्टोरीज या गोष्टींची पुस्तके तर सगळ्या घरोघरी असतातच, पण 7 वर्षाचा अनुभव आम्हाला असा आहे की मुलांना समकालीन पुस्तके जास्त आवडत आहेत. तर अशीच पुस्तके बालभवनमध्ये उपलब्ध आहेत, जी हिंदी, मराठी आणि इंग्लिश या तिन्ही भाषांमध्ये उपलब्ध आहेत. अशी पुस्तकं, या पुस्तकांवर आम्ही वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज सुद्धा घेतो. बालभवनमध्ये आठवड्यातून एकदा प्रकट वाचन केलं जातं, सहभागी वाचनासाठी काम केलं जातं, शिवाय लेखनासाठी सुद्धा मुलांच्या काम केलं जातं. तर काही अडचणी असतील पालकांच्या मुलांच्या लिखाणासाठीच्या किंवा वाचनासंबंधीच्या, तर तिथे सुद्धा आम्ही पालकांना मदत करणार आहोत. तर या पुस्तक बगीचाचा सगळ्यांनी लाभ घ्यावा असं आम्हाला वाटतं. शिवाय हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत कोल्हापूरमध्ये शेअर करावा, जेणेकरून ही छान छान पुस्तकं तुमच्या मुलांपर्यंत पोहोचतील आणि त्यांना वाचनाचा आनंद घेता येईल. धन्यवाद.